शिवसेना भाजपात मुंबईतील 20 जागांवर प्राथमिक चर्चा। 207 जागांचा तिढा सोडवल्यानंतर उरलेल्या 20 जागांवर चर्चा। आज मुख्यमंत्री फडणवीसांसोबत अंतिम चर्चा होणार। ठाण्यात भाजप शिवसेनेची बैठक 3.5 तास चालली। शेवटच्या 3 प्रभागांचा तिढा कायम। तिढा असलेल्या जागांवर वरिष्ठ निर्णय घेणार। उद्यापर्यंत जागा वाटप करून एबी फॉर्मचं वाटप होणार। वंचित सोबत युती संदर्भात चर्चा अंतिम टप्प्यात। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांची माहिती। वंचितला सोबत घेण्याची आमची भूमिका असल्याचं केलं स्पष्ट। गंभीर आरोप असलेला मुसलमान नेता ठाकरे गटात चंगेज मुलतानीचा मातोश्रीवर झाला पक्षप्रवेश। चंगेज मुलतानीच्या प्रवेशामुळे ठाकरेंवर चहूबाजूने टीका। काही जागांची अदलाबदल करायची आहे। राज ठाकरेंशी चर्चा करणार बाळा नांदगावकर यांची माहिती। आदित्य ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात मंत्री योगेश कदम आज वरळी शिवसेनेच्या प्रचाराचा नारळ फोडणार। काळोखेंच्या हत्येचा सीसीटीव्ही समोर 5 जणांकडून मंगेश काळोखेंवर तलवारीनं हल्ला। मंगेश काळोखे हत्या प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार। काळोखेंच्या आरोपींना फासावर लटकवू उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं वक्तव्य। सुनील तटकरे हे रायगडचे आका। सुनील तटकरेंच्या भेटीनंतर हत्याकांड घडलं। आमदार महेंद्र थोरवेंचा आरोप। छगन भुजबळांचे कट्टर समर्थक शिवसेनेच्या गळाला। नाशकातील कैलास मुदलियार शिवसेनेत। गिरीश महाजनांनी अखेर नाशकात महायुती घडवली। भाजप 80, शिवसेना 35, राष्ट्रवादी 6 जागावर लढणार। सूत्रांची माहिती। देशातील पहिल्या AI सेंटरचा शुभारंभ बारामतीत। उद्योगपती गौतम अदानींच्या हस्ते होणार उद्घाटन। समारंभाला पवार कुटुंब एकाच मंचावर येणार। नागपुरात प्रचार रॅली सभांसाठी मनपाचे कडक नियम। विनापरवानगी सभा घेतल्यास 1.5 पट दंड। महानगरपालिकेच्या अधिकृत वेबसाईटवर दंडाची रक्कम उपलब्ध। पंढरपूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष भाजपात बाबाराजे देशमुखांनी कार्यकर्त्यांसह कमळ हाती घेतलं। पुण्यातील गुंड बंडू आंदेकर पालिका निवडणुकीच्या रिंगणात। बंडू, सोनाली आणि लक्ष्मी आंदेकरचाही अर्ज दाखल। रेल्वेच्या 3ही मार्गांवर आज मेगा ब्लॉक। पश्चिम रेल्वेवर आज आणि उद्या 333 लोकल रद्द। कांदिवली बोरिवली दरम्यान 6व्या मार्गिकेचं काम। निफाडच्या कसबे सुकेनेमध्ये नायलॉन मांजामुळे चिरला गळा। वेळीच उपचार मिळाल्यानं तरुणाचा वाचला जीव। गळ्याला तब्बल 10 टाके। पनवेलमध्ये आईनंच केली पोटच्या मुलीची हत्या। मराठीपेक्षा हिंदी अधिक बोलत असल्याने हत्या। कळंबोली पोलिसांकडून आईला अटक। गुहागरच्या समुद्रात 3 पर्यटक बुडाले। दोघांना वाचवण्यात स्थानिकांना यश। एकाचा मृत्यू। पर्यटनासाठी आलेल्या कुटुंबावर काळाचा घाला।